आज बघूया दुर्गराज राजगड प्रदक्षिणेचा दिवस तिसरा. पहाटे आम्ही सगळं आवर केली आणि सूर्यकिरणांनी न्हावून निघालेला राजगड बघितला. बाबांच्या घरी चहा घेऊन आणि काही छायाचित्रे काढून त्यांची आठवणी मनात साठवून आजींना निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला नागिराच्या वाटेने पुढे जायचं होतं. नागिराच्या वाटेवर खिंड लागते, नागिराची खिंड. आबा आम्हाला वाट दाखवायला आलेले. समोर बघते तो रहाट माळ. पुढे आपल्याला वाटेवर एक टाळ देवाचं ठाणं लागतं. त्याला नागीरबुवा देवाचं ठाणं म्हणतात. गावकऱ्यांची अशी प्रथा आहे की जाताना त्याला काही एक फांदी तोडून आणि फूल वाहून पुढे जायचं, जेणेकरून आपला जो भटकंतीचा प्रवास आहे तो सुखकर होईल. पुढे वाटेवर गजपण भरपूर होतं, कारवी पण वाढलेली. ती तोडातोड करता करता आम्हाला थोडा वेळ झाला. सकाळची वेळ होती, त्यामुळे ह्या वाटेवर अंदाजे 10:30-11 वाजेपर्यंत ऊन नाही आहे. वाट साफ करता करता आम्हाला थोडा वेळ झाला. पूर्वी ही वाट कुरुंजी व महादेववाडी कडील गावकरी ह्या बाजूला म्हणजे साखरला बाजारपेठेत येण्यासाठी या नागिराच्या खिंडीतून येत असे. खिंडीपाशी आल्यावर आम्हाला विहंगमय दृश्य दिसले. ह्या बाजूने राजगड आम्ही पहिल्यांदाच न्याहाळत होतो, कारण शक्यतो आपण नेहमी राजगड हा गुंजावणे किंवा मळे बाजूने किंवा पाली बाजूने बघितलेला असतो. तुम्ही बघू शकता आपण राजगड कसा दिसतो या बाजूने. थोडं आम्ही इथे एक ब्रेक घेतला. तसेच आम्ही आमच्यासोबत एक भगवा झेंडा आणलेला. खून म्हणून आम्ही या खिंडीत भगवा झेंडा रोवला. पुढे थोडं पलीकडे जाऊन बोकड खिंडीच्या बाजूने जाऊन हा भाग कसा दिसतो ते निहाळले. खाली सहकारी खिंडीमध्ये बसलेले नागिराच्या खिंडीपाशी जवळच. एक छायाचित्र पुन्हा घेऊन आम्ही पुढे निघालो. या बाजूने गुंजावणे गाव कसे दिसते तेही आम्ही बघितले. राजगड तुम्ही ह्या बाजूने परत पुन्हा एकदा बघू शकता. पुढे सोंडेवरून आम्हाला पलीकडच्या बाजूला उतरायचे होते. सोंडेवर थोडं पुढे गेल्यावर आम्हाला महादेववाडी दिसली. ह्या बाजूला आहेत कुरुंजी गाव, मळेगाव, नंतर त्या सोंडेच्या पलीकडे खाली भुतोंडे गाव. 2 दिवसापूर्वी आम्ही ती सोंड चढून संजुनी माचीच्या पलीकडून पाली गावाच्या बाजूने गेलो होतो. आज विरुद्ध दिशेला आहोत. दृष्टीभय तसं फारसं नाही. या सोंडेवरून इकडचा नजारा बघतच राहावा. राजगड कितीही वेळा बघावा तरी तो कमीच पडतो, अपुरा पडतो. या बाजूने राजगड बघत बालेकिल्ला बघून आणि या ठिकाणी आम्ही आबांना काही खाण्यासाठी आणि पिण्याचे पाण्याचे नियोजन आणि वाट दाखवल्याबद्दल काही मोबदला देऊन ते परतीच्या प्रवासाला निघाले आणि आम्ही गसारा टप्पा उतरून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. खाली आल्यावर तशी सोंड लांबलचक होती. या बाजूलाही माळ भरपूर आहेत. दोन्ही माळ पार करून आम्ही महादेववाडीत पोचलो. अशी आमची राजगड प्रदक्षिणा दिवस तिसरा. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही भटकंतीची सांगता केली. सदर छायाचित्रातील वरचा फोटो हा आमचा भटकंतीपूर्वीचा आणि त्याच ठिकाणी भटकंती झाल्यानंतर आम्ही फोटो घेतला. अशी आमची दुर्गराज राजगड प्रदक्षिणा संपूर्ण झाली. महादेववाडी ते महादेववाडी तुम्ही छायाचित्र नकाशामध्ये बघू शकता. धन्यवाद. हर हर महादेव. भेटूया पुढच्या भटकंतीत.